कोणत्या पद्धतीनं? लॅटिस गुणाकार शिकणार. म्हणजे पहिलं कसं गुणाकार करत होतो आपण? हे पहा, हे असा, याला लॅटिस पद्धत म्हणतात? नाही. हा, 2 पंच 10, 10 ला 0, हाताला 1, 2 त्रिक 6, 6 ने 1 7. या पद्धतीने गुणाकार आपण करत होतो. पण आज आपण या लॅटिस पद्धतीने गुणाकार कसं करायचं हे पाहणार आहोत. लिहून घेण्याची घाई करू नका, लक्ष द्या. आता लॅटिस पद्धत म्हणजे काय बघा. आता लॅटिस पद्धतीने गुणाकार आहे 37 गुणिला 4. म्हणजे हाच गुणाकार आपण 37 गुणिला 4 या पद्धतीनं, ही जुनी पद्धत झाली. पण ही पद्धत सोडून आणखी वेगळ्या पद्धतीनं कसं करायचंय बघा. असे डबे आखून घ्यायचे. लक्षात आलं? इथं गुणिला चिन्ह. आता ह्या 37 मधला 7 हा एकक आहे, म्हणून आपण इथं 7 लिहायचे. आणि हा काय दशक आहे. 3 दशक म्हणजे किती? 30. 3 दशक म्हणजे 30. बघा, नीट लक्ष द्या. हे 3 म्हणजे 30 आहे. 3 दशक म्हणजे 30. लक्ष द्या. आणि इथं खाली एकच अंक आहे, मग एकच अंक लिहायचा. 2 असले तर 2 अंक लिहावं लागेल. पण 2 आहेत का? नाही. डब्बा थोडा मोठा झाला. ठीक आहे. आता या पद्धतीने कसं गुणाकार करायचा? चंचल, आपल्याला लक्षात पाहिजे. तुझ्याकडे लक्ष देऊ नको, इकडे लक्ष. मग कसा करायचा बघा बरं. सगळ्यात सोपी पद्धत म्हणलं तर लॅटिस पद्धत आहे. कारण लॅटिस पद्धतीमध्ये पाडे नाही आले, कमी असले पाडे पाठ, 10 पर्यंत जरी पाडे पाठ असले तरी तुम्हाला मोठमोठे गुणाकार करता येतात. कसं करायचं मग? या 4 न या 30 ला गुणायचं. तुम्ही म्हणसाल मॅडम कसं गुणायचं? सोपं आहे. 4 0 0, 4 त्रिक 12, इथे लिहिले 12, 120. आता या 4 चा आणि 7 चा गुणाकार करायचा आणि इथे लिहायचा. 4 7 4 7 21. बापरे, बघा पाणी पाठ नसल्यावर असं होतं. 4 7 28. आता या दोन्हींची बेरीज करायची, कारण ही दोन्ही हे 37 आहेत. हे 30 आणि 7 म्हणजे 37. म्हणजे 30 अधिक 7 म्हणजे किती झाले? हे 37 झाले. आणि हे 4 तर एकटाच आहे, गुणिला 4. आता आपल्याला काय करायचं? ह्या दोन्हींची बेरीज करायची. बरं करा. 120 अधिक 28, 88 8, 2 2 4, वरचा 1 खाली आला. उत्तर किती आलं रे? याचं उत्तर 148. मग आता 148 आलंय. उत्तर बरोबर आहे का नाही हे बघूया आपण आपल्या साध्या पद्धतीने. 37 गुणिला 4. जर ह्याचं याचं उत्तर जर सारखं आलं, आता याचं उत्तर हे आहे. लक्ष द्या. हे 148 जर याचं पण उत्तर आलं तर ही पद्धत बरोबर आहे. ओके, बघा. 4 7 आत्ताच झालं होतं. असं पटकन सांगायचं. 4 7 28. 28 ला 8 आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. आलं उत्तर तेवढं 148. 148 ही आपली जुनी साधी पद्धत. आणि याला म्हणायचं लॅटिस पद्धत. काय म्हणायचं? लॅटिस पद्धत. मग तुम्हाला परीक्षेमध्ये गुणाकार करा, पण कशा पद्धतीनं? लॅटिस. या पद्धतीनं गुणाकार करा असेल, म्हणून आपल्याला ही पद्धत शिकायची आहे. ही पद्धत एकदा समजून घेतली की खूप सोपी आहे. आता मी तुम्हाला दुसरं गणित देणार आहे. ते गणित तुम्हाला लॅटिस पद्धतीने करायचं आहे. 56 गुणिला 3 करा. करून दाखवा मला. डब्बा पाडून ह्या पद्धतीने
डबे करून. प्रॅक्टिस पद्धतीनं हा गुणाकार करून दाखवा. समजली ही पद्धत? आवडली?